आपला देह ठराविक काळापुरता आपल्याला भेटलेला आहे. ते निश्चित नाही. जसं मोबाईलचं रिचार्ज केलं तर महिनाभर चालणार, पण हे कधी दिवस चालणार हे माहिती नाहीये. म्हणून हा एक दिवस त्यागायचा आहे. आणि देह सत्य नाहीये. काय सत्य आहे? तुम्ही ह्या देहामध्ये राहून जे कार्य करतो ते सत्य आहे. म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपाने उरावे. माणसं जे उरतात ते कीर्तीनं उरतात. आणि कीर्ती कोणाची राहते? ज्यांनी उधारे केलेले आहेत, लुबडलेले, बैल ढकलून गेलेले आहेत, दारू पाजलेली आहे, भानगडी केलेले आहेत, भांडणं लावलेली, याला कीर्ती म्हणणार आहे का आपण? नाही. ज्यांनी काहीतरी समाजाच्या हिताचं काम केलेलं आहे ती कीर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज काहून आरडू नाव घेतो आपण? का? कारण ते स्वतःसाठी नाही जगले, त्यांनी संपूर्ण समाजासाठी ते जगलेले आणि त्याच्यामध्ये सगळ्या मानवासाठी जगलेले. त्यांचं एकच मिशन होतं, अत्याचाराच्या विरुद्ध. मग अत्याचार कोणी कोणावर केला तरी अत्याचार त्यांना सहन नाही झाला. म्हणून बघा, छत्रपती एवढ्या वर्षापूर्वी आले, ठराविक 50 वर्षाचं आयुष्य जगले. आज पुण्यतिथी आहे त्यांची. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह ह्या मृत्यू लोकातून सोडून दिला होता. पण त्यांनी असं म्हणतात की साक्षात शंकराचा अवतार म्हणून छत्रपतीला लोक बघायचे. काही काही लोकांना असं वाटतं छत्रपतीला देव बनवू नका. अरे बाबा, संकटामध्ये धावून येणारा माणूस कोण राहतो? आपल्यावर काहीतरी संकट आलं आणि कोणीतरी तुमच्याकडे धावून आलं, त्या माणसाला आपण काय म्हणणार? अरे काय देवासारखे धावून आले. तर छत्रपती सकळ हिंदू धर्मासाठी, सकळ मानवतेसाठी त्या काळामध्ये धावूनच आले. मग त्यांना देव म्हणलं तर चुकीचं काय? देह त्यागीता कीर्ती मागे उरा. एक दिवस देह त्यागणार आहे आपण. सगळे जातात. बिमार जातो, डॉक्टर जातो. असं नाही की डॉक्टर मरत नाही, असं आहे का? सगळे जातात. उपचार करणारा जातो, उपचार घेणारा जातो, चांगला जातो, वाईट जातो, गरीब जातो, श्रीमंत जातो. ह्या ठिकाणी आलेला माणूस आलेला आहे म्हणजे तो जाणार आहे. जो आला नाही तो कधी जाणार नाही. मग आलेलं काय? तर ते शरीर आहे आणि ठराविक काळापुरतं आलेलं आहे. कधी कोणाचं बटन बंद होईल आपल्याला माहिती नाही. म्हणून जागलं पाहिजे. मग गुरुदेव म्हणतात ना, वर्तमान क्षण. आता आपण जागलं पाहिजे की मी चुकूनही कोणासाठी दुःखाचं काम नाही करणार. चांगलं करता आलं ठीक आहे, करा. पण चांगलं नाही करता आलं तर लोकांसाठी वाईट करू नका.